Hello students, we are studying first chapter of 8th standard mathematics, rational and irrational numbers. In this video we are going to solve practice set number 1.4. त्याच्या अगोदर आपण काय करूयात, आतापर्यंत काय स्टडी केली आहे याचा रिव्हिजन करूयात. आतापर्यंत आपण पाहिलं आहे रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स. टाईप ऑफ नंबर्स पाहिलेत. रॅशनल नंबर म्हणजे काय, जे नंबर्स न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये लिहिता येतात ते रॅशनल नंबर्स. म्हणजे अंश छेदामध्ये जे लिहिता येतात ते रॅशनल नंबर्स. फॉर एक्झाम्पल 25/3, 10/-7, -4, 0, 6, -32/7 हे सगळे रॅशनल नंबर्सचे एक्झाम्पल्स आहेत. करेक्ट. आता इरॅशनल नंबर्स म्हणजे काय, तर असे नंबर्स जे रॅशनल नाही ते इरॅशनल नंबर्स. फॉर एक्झाम्पल √2, 3√2/5, 3√2, 7 + √2, 3 - √5 हे सगळे इरॅशनल नंबरचे एक्झाम्पल्स झाले. आता इथे √2 आपण एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. याच्यामध्ये √3, √5 काही असू शकतं, सगळे इरॅशनल नंबर्स. राईट. आता मला सांगा, पाय ही रॅशनल नंबर आहे की इरॅशनल नंबर. पायची व्हॅल्यू काय आहे 22/7 म्हणजेच 3.14. तर 22/7 इज अ रॅशनल नंबर आपल्याला माहिती आहे, कारण की ते ऑलरेडी न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आहे. 3.14 is also a rational number, but pi is not a rational number. It is a irrational number. आणि all rational numbers are real numbers. सगळे रॅशनल नंबर्स रियल नंबर्स असतात. ठीक आहे. हे दोन स्टेटमेंट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहेत. याच्यामध्ये कन्फ्युजन बिलकुल नाही करायचं आहे. ठीक आहे. आता याचा उपयोग कुठे होतो, तर आता 8th स्टँडर्डमध्ये तुम्हाला बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, जसं की MTS, NTS, NMMS. तर अशा बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही स्टेटमेंट्स दिले असतील, 4 ऑप्शनमध्ये 4 स्टेटमेंट्स असतात आणि त्याच्यामधला रॉंग स्टेटमेंट ओळखा किंवा राईट स्टेटमेंट ओळखा असा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये 3 स्टेटमेंट करेक्ट देतील, एखादं रॉंग स्टेटमेंट देतील, लाईक पाय इज अ रॅशनल नंबर असं स्टेटमेंट असेल. बाकीची 3 स्टेटमेंट करेक्ट असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतील की मार्क द रॉंग स्टेटमेंट. मग पाय इज अ रॅशनल नंबर ते रॉंग स्टेटमेंट आहे ते तुम्हाला मार्क करावं लागणार आहे. तर अशा प्रश्नांसाठी तुम्हाला हे स्टेटमेंट्स माहिती असले पाहिजेत. ठीक आहे. आतापर्यंत आपण रॅशनल नंबर्स नंबर लाईनवरती शो कसे करायचे आहेत हे पाहिलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे इरॅशनल नंबर्स नंबर लाईनवरती कसे शो करायचे आहेत. या क्वेश्चनमध्ये आपण काय बघणार आहोत, √2 नंबर लाईनवरती कसं शो करायचं ते बघणार आहोत. ओके. बघा, इथे आपल्याला नॉर्मल नंबर लाईन घेतलेली आहे. आता घेताना आपण 2 प्लेसेसपर्यंतच का घेतलं आहे, तर बघा 1 इज नथिंग बट √1. ठीक आहे. 2 इज नथिंग बट √4. मग आता √2 कुठे येणार, तर ह्या 1 आणि 2च्या मध्ये इथे कुठेतरी येणार. करेक्ट. मग आता पुढे इकडे 3, 4, 5 पॉईंट्स घेऊन सुद्धा आपल्याला काय उपयोग नाही आहे, कारण की आपल्याला जो नंबर दाखवायचा आहे तो नंबर याच्या कुठेतरी मध्ये येणार, म्हणून आपण 2 प्लेसेसपर्यंतच घेतले. तसंच -√2 कुठे येईल, तर हे -1 आणि -2च्या मध्ये कुठेतरी येईल. करेक्ट. त्यामुळे आपण हे 2 प्लेसेसपर्यंतच घेतलेलं आहे. ओके. आता पहिल्यांदा काय करायचं आहे, तर हा जो पॉईंट आहे तिथे आपण 1 पॉईंट दाखवलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. मग आपण परपेंडिक्युलर ड्रॉ कसं करतो, तर आपण प्रोट्रॅक्टर घेतो, तो त्या पॉईंटवरती ठेवायचा, 90 डिग्रीचा पॉईंट मार्क करायचा आणि तिथून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. आता या पॉईंटला नाव देऊयात A, याला नाव देऊयात O. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे 1 युनिटचं डिस्टन्स आहे ते या कंपासमध्ये घ्यायचं आहे. आपण काय केलं, 0वरती पॉईंट ठेवला आणि पेन्सिलचं टोक जे आहे ते 1 नंबरपर्यंत घेतलं. आता या कंपासमध्ये आपल्याला 1 युनिटचं डिस्टन्स मेजर झालेलं आहे. ठीक आहे. आता ते 1 युनिटचं डिस्टन्स आपल्याला कुठून पाहिजे, इथून पाहिजे. इथून वरती 1 युनिट आपल्याला मार्क करायचं आहे. म्हणून आपण काय केलं, कंपासमध्ये 1 युनिट घेतलं, ह्या 1च्या पॉईंटवरती ठेवलं आणि इथे मारला आर्क. ठीक आहे. म्हणजे आता काय झालं, हे जे डिस्टन्स आहे तेच हे डिस्टन्स आहे आणि ते किती आहे 1 युनिट. याला पॉईंट देऊयात
ओके, आता हे ओ आणि बी जोडूयात. इन ट्रायंगल ओ ए बी angle A is equal to 90 degree. Therefore, triangle OAB is a right angle triangle. Therefore, OB square is equal to OA square plus AB square. Correct? Reason काय? पायथागोरस थेरम. मग आता बघा, OB ची डिस्टन्स आपल्याला माहिती नाही आहे. करेक्ट? OA चं माहिती आहे 1 युनिट, ए बीचं माहिती आहे 1 युनिट. त्यामुळं ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. मग आता ओ बी स्क्वेअर ॲज इट इज राहील. 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्यामुळं ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस 1. आता 1 प्लस 1 काय होतं आहे बघा, 2. त्यामुळं ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू 2. आता इकडचं स्क्वेअर घालवायचं असेल तर काय करायला लागेल, दोन्हीकडे स्क्वेअर रूट करायला लागेल. म्हणून स्क्वेअर रूट ऑफ ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. आता स्क्वेअरला स्क्वेअर रूट गेलं, राहतं काय, ओ बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. म्हणजे आता हे जे डिस्टन्स आहे ओ पासून बी पर्यंत, हे डिस्टन्स किती आलं, स्क्वेअर रूट ऑफ 2. मग आता हेच डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेऊन इकडे आर्क मारला तर आपल्याला नंबर लाईनवरती किती डिस्टन्स भेटेल, स्क्वेअर रूट ऑफ 2. मग करूयात. आता आपण काय केलं, ओवरती कंपासचं टोक ठेवलं आणि बीवरती पेन्सिल ठेवली आणि आपण सिम्पल आर्क मारला. ओके, मग आता हा जो पॉईंट आला ह्याचं डिस्टन्स किती झालं, स्क्वेअर रूट ऑफ 2. ओके, अशा प्रकारे आपण स्क्वेअर रूट ऑफ 2 नंबर लाईनवरती दाखवलेलं आहे. ऑल राईट, आता आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व करूयात. पहिला प्रश्न बघा, द नंबर स्क्वेअर रूट ऑफ 2 इज शोन ऑन अ नंबर लाईन. द नंबर स्क्वेअर रूट ऑफ 2 इज शोन ऑन अ नंबर लाईन. स्टेप्स आर गिवन टू शो रूट 3 ऑन द नंबर लाईन using square root of 2. Fill the boxes properly and complete the activity. ओके, म्हणजे इथे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे ज्याच्यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ 3 नंबर लाईनवरती ड्रॉ केलेलं आहे आणि त्याच्यासाठी हे जे एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहेत ते आपल्याला फिलअप करायचे आहेत. पहिला पॉईंट काय सांगतो आहे, द पॉईंट क्यू ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. बघा क्यू कोणता नंबर शो करतो आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2. करेक्ट, म्हणून इथे काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ 2. मग त्याचा मिनिंग काय होईल, द पॉईंट क्यू ऑन द नंबर लाईन शोज द नंबर स्क्वेअर रूट ऑफ 2. ओके, नेक्स्ट पॉईंट, अ लाईन परपेंडिक्युलर ऑन द नंबर लाईन. अ लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉईंट क्यू. करेक्ट, क्यूमधून ती परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे. पॉईंट आर इज ॲट युनिट डिस्टन्स फ्रॉम क्यू ऑन द लाईन. करेक्ट, म्हणजे आर हा पॉईंट क्यूपासून 1 युनिट डिस्टन्सवरती ड्रॉ केलेला आहे. म्हणजे आर हा पॉईंट क्यूपासून 1 युनिट डिस्टन्स इतक्या अंतरावरती ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट काय सांगतो आहे, राईट अँगल ट्रायंगल ओ आर क्यू इज ऑब्टेन्ड बाय ड्रॉईंग सेगमेंट ओ आर. म्हणजे ही ओ आर सेगमेंट ड्रॉ केल्यानंतर आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे. कोणता, ओ आर क्यू. ओ आर क्यू. करेक्ट. नेक्स्ट, लेंथ ऑफ ओ क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. आता लेंथ ऑफ ओ क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. लेंथ ऑफ क्यू आर is equal to 1. QR is equal to 1. Therefore, by Pythagoras theorem, length of OR square is equal to length of OQ square plus length of QR square. Correct? म्हणजे hypotenuse square is equal to OQ square plus QR square. ठीक आहे, आता आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. OR ची व्हॅल्यू माहिती नाही आहे, राईट. म्हणून काय करणार, OQ ची व्हॅल्यू माहिती आहे का, OQ इज स्क्वेअर रूट ऑफ 2. म्हणजे या बॉक्समध्ये काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ 2.
स्क्वेअर रूट ऑफ 2चा स्क्वेअर प्लस क्यू आर काय आहे, युनिट डिस्टन्सवरती आहे, क्यू आर 1 युनिट म्हणून 1 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2चा स्क्वेअर काय येणार 2 आणि 1चा स्क्वेअर काय येणार 1 इज इक्वल टू 2 + 1 येणार 3. देअरफॉर ओ आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3. ठीक आहे, झाले सगळे बॉक्सेस फिल. ड्रॉ अन आर्क विथ सेंटर ओ and radius OR. Make the point of intersection on the line. Make the point of intersection of the line and the arc C. The point C shows square root of 3. म्हणजे इथे square root of 3 ड्रॉ केला. क्लिअर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता प्रश्न काय आहे, शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन. मग आता पहिला प्रश्न येतो की आपण परपेंडिक्युलर कुठे ड्रॉ करायचं आहे. राईट, ही आपण पहिल्यांदा काय केलं, नंबर लाईन ड्रॉ केली. ठीक आहे, आता बघा स्क्वेअर रूट ऑफ 5 कुठे असणार आहे, ह्या 2 आणि 3च्या मध्ये कुठेतरी असणार आहे. म्हणून आपण काय केलं, 3 प्लेसेसपर्यंतच नंबर लाईन ड्रॉ केली आहे. ओके, आता आपल्याला परपेंडिक्युलर कुठे ड्रॉ करायचं आहे, तर बघायचं आपल्याला नंबर कोणता ड्रॉ करायचा आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ 5. आता 5 - 1 किती होतं 4. मग स्क्वेअर रूट ऑफ 4 कुठे येतं 2 वरती येतं. करेक्ट, स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच 2. मग आपण काय करणार की ह्या 2 वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. मग आता सेंटर पॉईंट ठेवला पॉईंट नंबर 2 वरती, 90 डिग्रीचा पॉईंट घेतला आणि आता ते पॉईंट्स जॉईन करणार. ठीक आहे, आता या पॉईंट्सना नाव देऊयात. सेंटरला देऊयात ओ, इथे देऊयात ए आणि वरती जो पॉईंट येईल त्याला द्यायचं नाव बी. पण आता आपण इथे काय केलं आहे, 90 डिग्री घेतले, त्यामुळे इथे पहिला राईट अँगल मार्क करून घेऊयात 90 डिग्री. ठीक आहे, आता काय करणार, स्क्वेअर रूट ऑफ 4 तरी डिस्टन्स आपल्याला इथे आहे, इथे आपल्याला 1 युनिट डिस्टन्स घ्यायचं आहे. 1 युनिटसाठी आपण काय करणार, कंपासमध्ये 1 युनिटचं डिस्टन्स घेणार. 1 युनिट म्हणजे 0 पासून 1 पर्यंत. 0 वरती कंपासचं टोक ठेवलं, पॉईंट नंबर 1 पर्यंत डिस्टन्स घेतला, पेन्सिलचं टोक 1 वरती ठेवलं. आता याच्यामध्ये 1 युनिटचं डिस्टन्स आहे. पॉईंट नंबर 2 वरती कंपासचं टोक ठेवून आपण आर्क मारला. आता हा पॉईंट आपल्याला मिळाला पॉईंट बी. ठीक आहे, आता हे 2 पॉईंट्स जोडून घेऊयात. Now in triangle OAB, angle A is equal to 90 degree. Therefore, angle OAB is right angle triangle. Therefore, OB square is equal to OA square plus AB square. Reason as per Pythagoras theorem. ठीक आहे, आता OB square आपल्याला माहिती नाही आहे, OA माहिती आहे 2 युनिट, AB माहिती आहे 1 युनिट. त्यामुळे काय होईल इक्वेशन, OB स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. करेक्ट, देअरफॉर OB इज इक्वल टू 2 स्क्वेअर काय येतं 4, 1 स्क्वेअर काय येतं 1. त्यामुळे OB स्क्वेअर इज इक्वल टू 4 + 1 5. आता इकडचं स्क्वेअर रिमूव्ह करायचं असेल तर दोन्हीकडे आपल्याला काय करायला लागेल, स्क्वेअर रूट करावं लागेल. करेक्ट, त्यामुळं स्क्वेअर रूट ऑफ OB स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5. देअरफॉर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर इलिमिनेट झालं, उरते काय OB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5. म्हणजे काय आहे तर OBचं डिस्टन्स जे आहे ते स्क्वेअर रूट ऑफ 5 आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार, कंपासमध्ये OBचं डिस्टन्स घेणार आणि नंबर लाईनवरती आर्क मारणार. 0 वरती कंपासचं टोक ठेवलं, B वरती पेन्सिलचं टोक ठेवलं आणि इकडे आर्क मारला. ठीक आहे, आता हा जो पॉईंट आला
हा झाला स्क्वेअर रूट ऑफ 5. ओके. आता लास्ट क्वेश्चनला जाण्या अगोदर या जॉमेट्रिक क्वेश्चन्सचे आउट ऑफ आउट मार्क्स घेण्यासाठी काही ट्रिक्स असतात. त्या ट्रिक्स जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर कमेंटमध्ये टाका ट्रिक्स. जर योग्य रिस्पॉन्स मिळाला तर मी त्याच्यावरती व्हिडिओ करेन, म्हणजे तुम्हाला या प्रश्नावरचा एकही मार्क जाणार नाही. ठीक आहे. ओके देन लेट्स गो टू द लास्ट एक्झाम्पल. शो द नंबर स्क्वेअर रूट ऑफ 7 ऑन द नंबर लाईन. आता इथे आपण नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. आता इकडे आपण -1 पर्यंत घेतलं आहे आणि इकडे आपण 3 पर्यंत का घेतलं आहे, तर आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 7 ड्रॉ करायचं आहे. ऑल राईट. मग 1 म्हणजे काय, तर स्क्वेअर रूट ऑफ 1. 2 म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ 4. 3 म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ 9. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 7 2 आणि 3च्या मध्ये कुठेतरी असणार आहे. मग आता आपल्याला परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचं आहे, तर तो कुठे ड्रॉ करायला लागणार, स्क्वेअर रूट ऑफ 7 ड्रॉ करायचा आहे, तर 7 - 1 6, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 6 जिथे येईल तिथे आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागणार आहे. इथे आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 6 कुठे आहे का, नाही आहे. त्याच्या लगतची कोणती संख्या आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ 4 आहे. 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट निघू शकतो. करेक्ट. म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 4 वरती परपेंडिक्युलर काढून स्क्वेअर रूट ऑफ 5 ड्रॉ करायला लागणार. पुन्हा त्याच्यावरती परपेंडिक्युलर काढून स्क्वेअर रूट ऑफ 6 ड्रॉ करायला लागणार आणि त्याच्यावरती परपेंडिक्युलर करून स्क्वेअर रूट ऑफ 7 ड्रॉ करायला लागणार. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे काही ड्रॉइंग करायचं आहे ते 0 to 3 यामध्ये करायचं आहे, म्हणून आपण इथे मोठे युनिट ठेवलेत आणि 3 पर्यंत घेतलेत. आणि इकडे आपल्याला काही करायचं नाही म्हणून आपण एक डिजिट फक्त घेतलेला आहे. ठीक आहे. लेट्स ड्रॉ देन. स्क्वेअर रूट ऑफ 4 वरती म्हणजे 2 वरती आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. मग आपला जो प्रोटेक्टर आहे तो 2 वरती ठेवला आहे. 90 डिग्रीवरती पॉईंट घेतलेला आहे. 90 डिग्रीवरती पॉईंट घेतला. आता हे ड्रॉ करा. आता काय करायचं, तर कंपासमध्ये 1 युनिट इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. त्याच्यासाठी काय केलं, 0 वरती कंपासचा पॉईंट ठेवला आणि पेन्सिलचं टोक 1 वरती आणलं. या कंपासमध्ये आता 1 युनिटचं डिस्टन्स झालं आहे. आता 2च्या पॉईंटवरती कंपासचा पॉईंट ठेवायचा आहे आणि इथे आर्क ड्रॉ करायचा आहे. राईट. आता 0 पासून हा पॉईंट ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हे डिस्टन्स किती होईल, आपण पाहिलं होतं स्क्वेअर रूट ऑफ 5. ठीक आहे. आता आपण नंबर लाईनवरती स्क्वेअर रूट ऑफ 5 घेऊयात. कसं घेणार बघा, 0 वरती कंपासचा पॉईंट ठेवला, पेन्सिलचं टोक या पॉईंटवरती आणलं. आता इथून आर्क मारायचं आहे. ठीक आहे. आता हा जो पॉईंट इथे मिळाला आहे, हा जो पॉईंट मिळाला आहे हा आहे स्क्वेअर रूट ऑफ 5. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 6 काढायचं आहे. त्याच्यासाठी काय करायला लागणार, परत स्क्वेअर रूट ऑफ 5 वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागणार. त्याच्यासाठी काय करणार, प्रोटेक्टर हा स्क्वेअर रूट ऑफ 5च्या नंबरवरती ठेवायचा आहे. दोन्हीकडच्या लाईन्स मॅच करून घ्यायच्या आहेत आणि 90 डिग्रीला पॉईंट घ्यायचा आहे. ओके. अगेन सेम, पुन्हा परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यायचा आहे तो. आता हे पॉईंट्स जोडले की परपेंडिक्युलर मिळणार. ठीक आहे. इथे हा 90 डिग्री झाला होता, तसाच इथेही 90 डिग्री होईल. करेक्ट. आता पुन्हा आपण काय करणार, 1 युनिटचं डिस्टन्स घेणार. ओके. 1 युनिटचं डिस्टन्स घेणार, स्क्वेअर रूट ऑफ 5 वरती ठेवणार आणि या परपेंडिक्युलरवरती आर्क मारणार. ठीक आहे. आता पुन्हा हे पॉईंट्स जोडून घ्या. ठीक आहे. आता हे जे डिस्टन्स आहे हे किती मिळणार आहे, याला नाव देऊयात P, याचं नाव देऊयात Q. ठीक आहे. याचा आहे O. आता याच्यामध्ये बघा हा 90 डिग्री आहे, त्यामुळे
triangle OPQ is right angle triangle. Therefore, OP square is equal to OQ square plus PQ square. Correct? Reason Pythagoras theorem. त्यामुळं OP square is equal to square root of 5 चा square plus 1 चा square. ठीक आहे? Therefore, OP square is equal to 5 plus 1. Correct? आता 5 plus 1 काय होतं? 6. Therefore, OP square is equal to 6. आता स्क्वेअर रिमूव्ह करायचं आपल्याला, म्हणून काय करायला लागेल? दोन्हीकडे स्क्वेअर रूट करावं लागेल. मग दोन्हीकडे स्क्वेअर रूट केल्यानंतर काय होतं? स्क्वेअर रूट ऑफ OP स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 6. देअरफॉर स्क्वेअरला स्क्वेअर रूट गेलं, OP इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 6. म्हणजे ह्या OPचं डिस्टन्स काय आलं? स्क्वेअर रूट ऑफ 6. आता हेच डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन जर आपण आर्क मारला नंबर लाईनवरती, तर आपल्याला नंबर लाईनवरती स्क्वेअर रूट ऑफ 6 मिळेल. करेक्ट? मग बघा, 0वरती आपण कंपासचा टोक ठेवलेला आहे आणि या P पर्यंत आपण डिस्टन्स घेतलेला आहे पेन्सिलमध्ये. ठीक आहे? आता इथून आपण काय करायचं? आर्क मारायचा आहे. ओके? आता हा जो पॉईंट मिळाला आहे हा आहे स्क्वेअर रूट ऑफ 6. हा जो पॉईंट मिळाला आहे हा आहे स्क्वेअर रूट ऑफ 6. ओके? आता पुन्हा या स्क्वेअर रूट ऑफ 6 वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे प्रोट्रॅक्टर ठेवला स्क्वेअर रूट ऑफ 6 वरती, 90 डिग्रीचा पॉईंट इथे मार्क करून घेतला. ठीक आहे? आणि हे पॉईंट्स जोडायचे आहेत. नेक्स्ट स्टेप, 1 युनिटचं डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि इथे आर्क ड्रॉ करायचा आहे स्क्वेअर रूट ऑफ 6च्या परपेंडिक्युलरवरती. ठीक आहे? स्क्वेअर रूट ऑफ 6 वरती कंपासचं टोक ठेवलं आणि इथे आर्क मारला. आता या पॉईंटला नाव देऊयात X, इथे नाव देऊयात Y. आता आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला त्यामुळे इथे अँगल राहणार 90 डिग्री. ओके? आता OX जॉईन करून घेऊयात. नाउ इन ट्रायंगल OXY, angle Y is equal to 90 degree. Therefore, triangle OXY is right angle triangle. Therefore, OX square is equal to XY square plus OY square. Therefore, OX square is equal to XY square काय आहे? XY काय आहे? 1 युनिट आहे म्हणून 1 स्क्वेअर प्लस OY स्क्वेअर काय आहे? OY काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ 6 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 6चा स्क्वेअर. देअरफॉर OX स्क्वेअर इज इक्वल टू 1चा स्क्वेअर आहे काय तो? 1च. आणि स्क्वेअर रूट ऑफ 6चा स्क्वेअर काय तो? स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट रिमूव्ह होणार, आन्सर येणार 6. देअरफॉर OX स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस 6. देअरफॉर OX स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस 6 काय तर 7. आता OXचा स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर रिमूव्ह करायचा. काय करायला लागेल? दोन्हीकडे स्क्वेअर रूट करावं लागेल. दोन्हीकडे स्क्वेअर रूट केल्यानंतर काय होईल? स्क्वेअर रूट ऑफ OX स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 7. आता स्क्वेअरला स्क्वेअर रूट एलिमिनेट होणार, राहतं काय? OX इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 7. राईट? मग आता काय आहे? OXचं जे डिस्टन्स आहे ते स्क्वेअर रूट ऑफ 7 इतकं आहे. म्हणून काय करणार? आपण कंपासमध्ये OXचं डिस्टन्स घेणार. ठीक आहे? आणि आर्क ड्रॉ करणार. ठीक आहे? आता हा जो पॉईंट मिळाला आहे हा आहे स्क्वेअर रूट ऑफ 7. ठीक आहे? मिळालं स्क्वेअर रूट ऑफ 7 नंबर लाईनवरती. राईट. तर या ठिकाणी आपला 1.4 प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे आणि त्याचसोबत चॅप्टर नंबर 1 ही कंप्लीट झालेला आहे. या पूर्ण चॅप्टरमध्ये काय डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये टाका, त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन सेशन आपण घेऊयात आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 2 सोबत.
तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केले अल्टिमेट गाईड.